गॅस सिलेंडर महाग झाल्यानंतर आता जी पाण्याची बॉटल आहे ती देखील महाग होण्याची शक्यता आहे। इराण इस्रायल युद्धाचा परिणाम रोजच्या आपल्या जीवनाच्या पाण्याच्या बॉटलीवर होऊ शकतो का? तर हेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। इराण इस्रायल युद्धामुळे जगामध्ये सर्वच कच्च्या तेलाच्या ज्या किमती त्या प्रचंड वाढल्या आहेत। पाकिस्तानमध्ये जे पेट्रोल झालं मंडळी ते 320 रुपये लिटर झालं आणि त्यानंतर आता त्याचा परिणाम थेट प्लास्टिक उद्योगावर होणार आहे। कारण जी प्लास्टिकची बॉटल असते ती कच्च्या तेलापासून बनवली जाते। कच्च्या तेलापासून एक पदार्थ वेगळा केला जातो, त्याला म्हटलं जातं पॉलिमर। त्या पॉलिमरपासून प्लास्टिकची बाटली बनवली जाते। तर कच्चा तेलाचा पुरवठा कमी झाल्यामुळे किंवा त्याची किंमत वाढल्यामुळे साहजिकच जो प्लास्टिक उद्योग आहे, ज्या प्लास्टिक उद्योगामध्ये जी बॉटल बनवली जाते त्याचा देखील खर्च वाढणार आहे। म्हणूनच जो पॉलिमर आहे त्याची किंमत वाढल्यामुळे अशी शक्यता आहे की जर युद्ध असंच सुरू राहिलं तर जी पाण्याची बॉटल आहे त्याची किंमत देखील वाढणार आहे। युद्ध सुरू असताना जो पॉलिमर हा पदार्थ होता त्याची किंमत दुपटीने वाढलेली आहे। आपल्या भारतामध्ये जो गुजरात राज्य आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा प्लास्टिक उद्योग आहे। 35 ते 40% उद्योग हा गुजरात मध्ये आणि सांगितलं जातं की प्लास्टिकची बाटली बनवण्यासाठी जो पॉलिमर असतो त्याची किंमत वाढलेली, जवळपास 1 किलोची किंमत 170 रुपये झाले। त्याचबरोबर जो मित्रांनो पाण्याची बॉटलीचा जो झाकण असतो त्याची देखील किंमत वाढली। त्याचबरोबर जो पाण्याच्या बाटलीवरती जी जो टेप असतो किंवा जे लेबल असतात त्यांची देखील किंमत वाढली। साहजिकच खर्च वाढला आहे पाण्याची बॉटली बनवताना, तर साहजिकच जी पाण्याची बॉटल आहे त्याची किंमत देखील वाढणार आहे। म्हणूनच म्हटलं जातं की गॅस पेट्रोल महाग झालं आणि त्यानंतर आता नंबर लागणार आहे तो म्हणजे पाण्याच्या बाटलीचा। आपल्या भारतामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जी पाण्याची बॉटल आहे ती विकली जाते। असं म्हटलं जातं जवळपास $5 अब्ज इतका व्यवहार केला जातो। त्यात आता उन्हाळा सुरू झालाय, रेल्वे स्टेशन झालं, बस स्टॉप, हॉटेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची बाटलीची मागणी असते। जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला, जर जी प्लास्टिकची बॉटल आहे तीच बनवताना खूप जास्त खर्च येतोय, तर साहजिकच आहे जी पाण्याची बॉटल असणार आहे त्याची देखील किंमत वाढणार आहे असं सांगितलं जाते। सध्या आपल्याला किरकोळ बाजारामध्ये त्याचा परिणाम इतका दिसत नाही, पण जर युद्ध कंटिन्यू असं सुरू राहिलं तर त्याचा परिणाम लवकरच आपल्याला दिसेल असं सांगितलं जाते। बघा ना मंडळी, युद्धाचा परिणाम तेलापासून ते प्लास्टिक पर्यंत आणि प्लास्टिक पासून तर थेट आपल्या पिण्याच्या पाण्यापर्यंत त्याचा परिणाम आपल्याला पाहायला दिसते। जागतिक युद्धाचा परिणाम किती दूरपर्यंत पोहोचू शकतो। सुरुवातीला गॅस महाग झालं, त्यानंतर पेट्रोल, आता प्लास्टिक उद्योगावर त्याचा परिणाम होत आहे आणि प्लास्टिक उद्योगावर त्याचा परिणाम झाल्यामुळे थेट आपल्या पिण्याची पाण्याची बॉटल आहे त्याच्यावरती होणार आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।